तर ही बघा, ही आता लाईन पाडण्यात आली आहे. ह्या लाईनीच्या आत बैल थांबलं पाहिजेत. इकडनं सुरुवात होणार आणि त्या बाजूनी बैल तिथे थांबतील. आणि ही फाटी आहे. फाटी म्हणजे ही मधली लाईन, आपल्या छकड्यात फाटी म्हणतात, आपल्या नांगर शर्यतीत मी लाईन म्हणतात. ही झेंड्यांची लाईन आहे ना, इकडनं सरळ बैल पळतील, इकडनं सरळ बैल पळतील, तिकडनं बैल फिरून परत इकडं फिनिशिंग लाईन आहे आपली ही शेवटची, इथं बैल येऊन थांबतील. आणि किती मिनिटात किती सेकंदात बैल इथे येतोय, म्हणजे ती जोडी किती मिनिटात येते ते बघूया आपण. आणि आता नांगर शर्यतीला खऱ्यानं सुरुवात होते. खरं तर आता मागापासून बैलांना मैदान दाखवण्यात आला आणि बैलांना जी काय बैलांना आणि बैलांसोबत जांगल्यांना जी काही सूचना होती ती देण्यात आली. आणि आता खरं तर आता जी आपली नांगर शर्यत आहे ती खऱ्या अर्थाने आता सुरू होईल. तर हा आपला नांगर शर्यतीचा भला मोठा असा मैदान म्हणजे चोंडा. आणि ही पब्लिक बघा, पब्लिक बघा, पब्लिक आली आहे बघा, वेगवेगळ्या गावावरून आली आहे खास आपल्या नांगर शर्यतीसाठी, आपल्या कोकणातल्या नांगर शर्यतीसाठी. हे बघा, तर प्रेक्षकांची म्हणजे आपल्या या सगळ्या आलेल्या माणसांची, बघायला आलेले जे माणसं आहेत त्यांची उत्सुकता खूप वाढते आता आपली जी नांगर शर्यत बघण्यासाठी. आणि थोड्याच वेळात आपली नांगर शर्यत सुरू होईल. आता एक एक जोड्या आहेत त्या आपल्या नांगर शर्यतीच्या ह्या मैदानात उतरतील आणि धुमाकूळ घालतील. ती कशी घालतील ती तुम्ही बघाल या व्हिडिओमधून. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर ही पहिली जोडी आहे शर्यतीची आपल्या. तर ही आपली पहिली जोडी आहे आणि किती मिनिटात किंवा किती सेकंदात होते तर बघूया. आणि ही पहिली जोडी जबरदस्त अशी धावते, खतरनाक असा रेकॉर्ड करणार असं वाटतंय मला. एक नंबर अशी जोडी पाळली आहे. तर आता दुसरी जोडी येईल, ती किती सेकंड घेईल ते बघूया. तिकडे त्यांनी टायमर लावली नाही. आणि आता इकडे बघूया, ही दुसरी जोडी आली आपली. ही दुसरी जोडी आली आपली. तर अशा प्रकारे दुसरी जोडी सुद्धा सज्ज आहे. पण ही दुसरी जोडी आहे ती वर आली आहे. आणि दुसरी जोडी थोडी गडबड करते. तर अशा प्रकारे दुसरी जोडी गेली आहे बाहेर. तर माझ्या अंगावर आली असती, पण आता बाजूला झालो म्हणून, नाही तर जो उडवला नाही असती. तर असं बैल भितारतात कधी कधी, कारण का सवय नसली ना. आता जी पहिली जोडी पळाली
तिला सवय होती, म्हणजे प्रॅक्टिस घेतात किंवा काय असो, पण बैलांची शिस्त असते. ती पहिली जोडी मस्तपैकी राऊंड मारून गेली, पण ही दुसरी जोडी बघा, दुसरी जोडी लय भितारली आहे बघा. दुसरी जोडी गेली तिकडं. ही आपली पब्लिकचा जो भिताड म्हणतात ना, त्या भिताडाला जो तोडला नाच दुसऱ्या जोडीने. आणि आता ही तिसरी जोडी आली आहे. तिसरी जोडी काय करते ते बघूया, कारण का असं भैसाटतात बैल भितारतात, तर त्यामुळे आता बघूया पुढं कसा काय होतो आणि किती मजा येते. तुम्ही बघत राहा फक्त. तर ही आपली तिसरी जोडी आहे इकडं आलेली. तर आता ह्या जोडीचं काय बघूया. दुसरी जोडी तर बाद झाली आहे. तिसरी जोडीचं कसं काय होतंय. पहिली जोडी मस्त आली, दुसऱ्या जोडीने थोडी गडबड केला. आता ही तिसरी जोडी आहे. तिसरी जोडी कशी धावते ते आता बघूया आपण. आतापासूनच बाहेर जाते, पण आता बघूया बैलांचं कसं काय हे आहे. आणि थोडा वातावरणात पण बदल होतोय. मध्येच पाऊस पडतोय, मध्येच ऊन लागतोय, तरी पण काय नाही, उन्हाला असो पावसाला असो ही नांगर शर्यत तुम्हाला मी दाखवूनच राहणार आहे. इकडे इकडे कॅमेरामॅन जो पुसल. तर तिसरी बैलजोडीने पण थोडी गडबड केला नाही. तर ही आपली तिसरी जोडी आहे, सॉरी चौथी जोडी आहे. तर बघूया कशी पलते. तर ही आपली बैलजोडी आहे, मस्त अशी बैलजोडी पलते. अरे बा चवली. तर हो बैल जागेवर फिरलेत, तर थोडी घाई झाली त्यामुळं. तर मागाची बैलजोडी तुम्ही बघितलं असाल कशी घासून गेली. अजून जर जवळ असता तर संपला असता विषय, पण नाही, थोडी किनाऱ्याकडनं धावली बैलजोडी. आता ही आली आहे आपली पाचवी काहीतरी, आय थिंक सो पाचवी तरी असेल ही बैलजोडी. आणि आता ही पण किती वेळेत गाठते आपला मैदान तो बघूया. थोडा सुरुवातीलाच गडबड झाली आहे, त्यामुळे आता मला वाटत नाही, कारण का हो बघा कसं बैल उतारत आहे. हो बघा, बैल दोनदा फिरले आहेत मागं, तर बैल पुढं जाया मागतच नाहीत. बघूया कसं काय होतोय. आता बैल पुढं जातच नाहीत, नुसतं तिथनंच मुसका घासून मागं जात आहेत. पुढं बघूया आता. तर ही बैलजोडी डायरेक्ट बाहेर गेली आहे, तर काय सांगू. तर दादा आले चिखलात. तर काय झाला तुम्ही बघितलं असाल, 60% जोडी डायरेक्ट बाहेर, बांधाच्या बाहेर. एका दादाने खाली गुलांटी मारली, काय पालालं, तर बरं झाला पालाला, तर नाही तर संपला असता विषय. तर आता पब्लिक आले इकडे भरपूर आहे बघा बघायला. इकडची मागाशी पब्लिक आता ही आली आहे, पाचवी जोडी आली. आता ही कशी धावते, पाचवी नाही सॉरी, जोड्यां बोजण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम, म्हणजे थोडा खालीवर होतोय, त्यामुळं
माझ्या पण लक्षात येत नाही पटकन. सगळे इकडे 101 कार्यक्रम घडतायत, त्यामुळं कार्यक्रम घडतायत नाही तर कोणाचा तरी कार्यक्रम व्हायचा. आता काय काय सांगू, बैल जो नुसत्या उड्या मारतायत इकडं तिकडं इकडं तिकडं. काय काय बैलांना सवय असते मैदानाची, त्यामुळे ते नाकासमोर धावतात आणि मालकाचं ऐकतात. काय कायना सवय नसते, त्यामुळे तर भितारतात आणि कुठं पण घुसतात. आता बघूया ही बैलजोडी आली आहे, आता ही बैलजोडी कशी पळते बघूया. तर ही बैलजोडी बाद झाली, कारण का झाली फाटीच्या बाहेर गेला, त्यामुळे बैलजोडी ही बाहेर गेली. आता पुढची बैलजोडी बघूया आणि अशा पुढच्या बैलजोड्या तुम्ही बघा आणि आपली व्हिडिओ पुढे कंटिन्यू ठेवा. अजून भरपूर काय काय होईल इकडं आपल्या व्हिडिओमध्ये, ते बघा. तो बघा कसा ताबा कसा आवरला बघा बैल. तर ही बैलजोडी पण बाद झाली, कारण टायमाचा तर आहेच, पण आता ती झाली बाद झाली, संपला विषय. तर बैलजोडी धावली मस्त, पण जरा इकडनं बाहेर पडली म्हणून जरा प्रॉब्लेम झालाय. आतापर्यंत बऱ्याच मैदानात धावण्यात शिकवा मात्र नौका वेळवेळ जोरात आहे. बघूया महिनाभर आपला अनुभव करणारा लावणार पाठीमागे आपली कुठेतरी वाट बघते. तर 19 सेकंद .0 मध्ये ही जोडी आली आहे. आता मस्त अशी जोडी पळाली ही पण.
इकडच्या बैलान हे काय बोलतात तुला बोंबडल्यावर हात काढून आपण इमानदारी पक्षाचा झेंडा आहे सगळे पक्ष तुला एकाच ठिकाणी आता ही जोडी बाद झाली आहे. भाईची भाई दिली आता प्रमाणे चालणार का भाई ड्रायव्हर जोडी करतोय राजूलाल शिरोडीकरांचा केला भाई काय करतो आपला अनुभव पणाला लावतो जबरदस्त पक्षीला अतिशय सुंदर जोडी पाहिजे बरोबर पेंटिंग करायला पाहिजे का मागणी असतं अभिनंदन वेळ सांगा पंकजचा पण घे पंकज आता घे नंतर कट कर तुझा मोबाईल किंमत पडेल सुरुवातीला चांगला उडान घेतला तो नंतर मात्र काय झालं पाहुणी जाणारी बैल लागणार बघा बारके वासर बारके सुट्टी मेकर बारका ड्रायव्हर भाजीपाला करणारे प्रगत शेतकरी आहे दमा त्यांना लावून मैदान आहे माझ्या पुढे आडवं मैदानात उतरतोय राजूदादा लाड याचा केलाय सुट्टीला स्वतः राजूदादा बागल्या दादा नामांकित जोडे दुर्दैव बैलांचं आणि दुर्दैवाच्या मागण्याचं जबरदस्त मागे बांधणारा कुठेतरी काहीतरी थोडी चुकी झाली 31-25
तर बैलजोडी जबरदस्त पळाली, पण आपला नांगर बैलाच्या पायात गेल्यामुळं तिथं जरा बैल जोडी थांबली आपली, नाही तर ही बैलजोडी पण मस्त आली असती. पण जाऊ दे, पुढच्या वर्षी चांगला प्रयत्न करतील, नाही तर कुठल्या नांगर स्पर्धेला ते चांगले प्रयत्न करतील. त्याच्यापेक्षा मस्त जोडी पळाली होती. आता पुढची जोडी बघूया कशी पळते ती. बिहार भाई वेगाचा बादशाह असलेला ड्रायव्हर आहे तांबडी अक्षरमधला. आज बघूया गावठी बैलांच्या पाठीमागाचा कसा लागतो. जर या नांगरणी शर्यतीमध्ये नुसतं जाऊन चालत नाही, कासऱ्याचं जजमेंट सुद्धा असायला पाहिजे. आणि हे मैदान तर असं आहे की इथं 100% ज्या ड्रायव्हरला कासऱ्याचं जजमेंट आहे हे बैलांना सांभाळू शकतो तोच गुलाल घेणार. नुसते गती नाही तर गती बरोबर नियोजन असलं पाहिजे. आणि अरे तुझे आता सांग कुठे जायचं. गती बरोबर या ठिकाणी बैलाची कुस्ती करायची बघा पद्धत काय तर वेगळी असते. कोण रस्सी लावून सोडते, कोण तावी लावून सोडते. कोणाचे काय गोष्टी वेगळी पद्धत आहे. ज्याची टिकवणी असणार तशा प्रकारे करावं लागतं. रोहित गाडीकर तयार अशा एक नामांकित ड्रायव्हर आहे. मोबाईल कोणता आहे? याचा मोबाईल आहे. मैदानात आलेली जोडी आहे. आज या मैदानावर गावठी गटातले बरेचसे हौसे आलेले आहेत. कारण हा नाटक असा आहे, एखादा लागला की शेजारी पण तयार होतो, शेजारी राहण्याची आजारी होतो, दुसऱ्या वाडीतला करता एकाच गावात पाचपन्नास जोड्या होतात. आणि गावठी जोडी सांभाळायला कसा काय कठीण नाही. आता समजून झाला.
नाही 7 करोड फुटी आणि फुटायला हे बैल बेकार आहे बेकार नंबर उडी उडी मारल्यावर अरे यार तर मित्रांनो जोडी मस्त पळाली पण झेंड्याला शिवली म्हणून जरा प्रॉब्लेम झाला. मस्त झाली होती जोडी. हे बघा तो तिकडचा झेंडा त्या दादानं आता सरळ केला, त्या झेंड्याला तेवढी शिवली जोडी. बोलून तुम्हाला ही फाटी आहे त्यामुळं थोडा जोडी बाद झाली. तर आता म्हणतात ना ज्याचं त्याचं नशीब. आता बघूया पुढची जोडीचं कसं काय होतोय तो. आणि असाच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. बैल कुठं घुसत आहेत, कुठं जात आहेत, सरळ जातात की शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये टिकून राहा तुम्ही. मस्तपैकी पुढचे पण जे काय भारी भारीतले सीन असतील आपल्या नांगर शर्यतीतलं, म्हणजे काय शॉट असतील, बैल कसं धावतात, नांगरी कसं असतात. काय काय ठिकाणी नांगरी झोपून पण शर्यत जिंकतो, कारण का कधी कधी पाय घसरून नांगरी खाली पडतो, पण खाली पडला तरी तो कधी रशी सोडत नाही. एवढं फिक्स असतं. तर ही जोडी 20 सेकंडमध्ये आली आणि मस्तपैकी पळाले बैल आपले. ही जोडी मस्त गेली आणि सर्व म्हणजे याच जोडीच्या नाही पण सर्व जे नांगरी आहेत त्यांना, सर्व नांगऱ्यांना सल्यूट आहे. कारण का बैलांची काळजी घेऊन जो नांगर असतो तो सांभाळून, तो शेडा असतो तो सांभाळून ही नांगर शर्यत त्यांना जिंकवायची असते नांगऱ्यांना. आणि त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते यासाठी. त्यांच्यासाठी खूप एकदम भारीच वाटतंय. प्रत्येक नांगरी एकदम आपली जोडी जिंकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो आणि तेवढ्याच जिद्दीने तो ही नांगर शर्यत पार पाडतो. एवढे जोड दे बैल वर तर ही बैल जोडी पण बाद झाली, कारण जो शेवटचा झेंडा होता त्याच्या अगोदरच्या झेंड्याला टन मारला या जोडीन, त्यामुळे ही जोडी पण बाद गेली.
तर ह्या दादाचा आपण इंटरव्ह्यू घेतलेला मागाशी आणि हा दादा पाड आहेत, बैल नाहीत, पाड आहेत. मस्त असं पाड पळवतोय दादा, एक नंबर. आणि ही बैल जोडी एक नंबर आली आहे, खतरनाक आली इथं. म्हणजे व्यवस्थित जोडी इथपर्यंत आली, कुठं बाहेर नाही गेली, बाद नाही झाली, भारी आली बैल. मस्त पैकी आली. तर ही जोडी बाहेर गेली आहे.